नमस्कार, मी प्रियांका नागने. डेली लेटेस्ट जॉब अपडेट या मराठी जॉब रिलेटेड यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप मोठी जॉब अपडेट घेऊन आलेला आहे. पहिलं म्हणजे लिपिक पदासाठी कायमस्वरूपी भरती आहे, ते पण पुण्यामध्ये आहे. आणि दुसरी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, यामध्ये सुद्धा खूप मोठी भरती निघालेली आहे. आपण सविस्तरपणे माहिती बघून घेऊया. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन योजना असतील, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब असतील, प्रायव्हेट जॉब असतील, मोठ्या मोठ्या MNC कंपनीजचे जॉब असतील तर दररोज नवीन तुम्हाला अपडेट्स भेटून जातील. आपली पहिली जॉब अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्याकडून आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग CME PO पुणे यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. इथे बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला 19 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. आता रिसेंटमध्ये सुरू झालेली आहे. आणि तुमचं ऍप्लिकेशन जे लास्ट डेट आहे 10 सप्टेंबर 2023 आहे. इथे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. ते 19 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला 10 सप्टेंबर हे लास्ट डेट आहे. आपण पूर्ण डिटेल बघून घेऊयात. आपण PDF चेक करून घेऊयात. इथे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कडून ही भरती आहे. पदाचं नाव बघा, निम्न श्रेणी लिपिक आहे. इथे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे. पे स्केल असणार आहे लेवल 2. इथे इसेन्शियल बघा, म्हणजे तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा ते चालणार आहे. तुम्ही फक्त 12वी पास आहे तरी सुद्धा ते चालणार आहे. इथे जे पद आहे त्याचं नाव आहे बघा, निम्न श्रेणी लिपिक म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे. एकूण रिक्त पद बघा 4 आहेत. SC साठी 3 आणि ST साठी 1 आहे. नोकरीचे ठिकाण आहे पुणे. आणि जे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते असणार आहे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तुम्ही फक्त 12वी पास असाल तरी सुद्धा इथे चालणार आहे. आणि तुमचं 12th क्लास झालेलं पाहिजे. त्यानंतर टायपिंग इन कम्प्युटर त्याचं स्पीड दिलेलं आहे ते सुद्धा तुमचं पूर्ण झालेलं पाहिजे. इंग्लिश टायपिंग किंवा हिंदी टायपिंग इथे मेन्शन केलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस कसे होणार आहे, स्क्रीनिंग होणार आहे, त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट होणार आहे. इथे दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे बघा. स्क्रीनिंग होणार आहे, रिटर्न टेस्ट आहे किंवा स्किल किंवा प्रॅक्टिकल टेस्ट सुद्धा होणार आहे. इथे नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहे. मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट सुद्धा देणार आहे, PDF ची लिंक सुद्धा देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. नेक्स्ट जे जॉब अपडेट आहे ते आपण बघून घेऊया. कंत्राटी पद भरती जाहिरात आहे बघा, राष्ट्रीय आयुष अभियान यांच्यातर्फे आहे. जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे हे सुद्धा जॉब अपडेट आहे, ते पुण्यामधून आहे. तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये नवीन 28 जागांसाठी इथे भरती आहे बघा. पूर्णपणे 28 जागांसाठी इथे भरती आहे. आपण पूर्ण डिटेल्स मध्ये बघून घेऊयात. इथे जे आहे ते जाहिरात दिनांक बघा, आता रिसेंटली सुरू झालेला आहे. 18/8/2023 पासून सुरू झालेला आहे. आणि ही जी पद्धत आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तिथे अप्लाय करायचं आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा मेन्शन केलेला आहे. मी तुम्हाला ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही इथे एकदा चेक करून घ्या. जे पद आहे ते बघा, पदांचं नाव काय आहे. वैद्यकीय अधिकारी आहे, वैद्यकीय अधिकारी युनानी PG हे पूर्ण मेन्शन केलेलं आहे. रिक्त पद 1. त्याच्यानंतर जे शैक्षणिक अर्हत आहे किंवा शैक्षणिक आहे अनुभव हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. इथे बघा, प्रति महिना 30,000 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. म्हणजे तुमची स्टार्टिंग सॅलरीज 30 असणार आहे. त्याच्यामध्ये पोस्टचे नाव आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत किंवा अकाउंट्स ऑफिसर आहे, तिथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर असिस्टंट आहे, नर्सिंग स्टाफ आहे, पंचकर्म टेक्निशियन आहे, योगा इन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन आहे. असे वेगवेगळे पद आहे. टोटल 28 पद आहेत बघा, पोस्ट आहेत. एज लिमिट इथे दिलेली नाहीये. आणि तुम्हाला इथे शेवटची तारीख बघा, 28 ऑगस्ट 2023 हे लास्ट डेट आहे इथे फॉर्म फिलिंगचं. तुम्ही इथे काय करू शकणार आहे, इथे बघा 18 पासून सुरू झालेला आहे आणि इथे 28/8/2023 हे लास्ट डेट आहे. तुम्ही संध्याकाळी 5 पर्यंत इथे अप्लाय करू शकणार आहे. त्याच्यानंतर इथे वयोमर्यादा दिलेला आहे बघा, 18 ते 38 वर्ष दिलेला आहे. 18 ते 38 वर्ष खुल्या वर्गासाठी आहे. त्याच्यानंतर राखीव वर्गासाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा दिलेला आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात की खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. खूप सारे पद आहेत, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. इथे प्रवर्गासाठी 38 वर्षासाठी दिलेला आहे, खुला प्रवर्गासाठी जे एज लिमिट आहे. आणि जे राखीव आहे त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत दिलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे,
तर टेस्ट आणि इंटरव्ह्यू होणार आहे इथे. आणि इथे तुम्हाला जे फी असणार आहे, जे फॉर्म फी असणार आहे ती जे ओपन आहेत त्यांच्यासाठी 150 आहे बघा, इथे बघा 150 रुपये आहे. आणि जे बाकीचे राखीव आहे त्यांच्यासाठी 100 रुपये हे आहे फीज असणार आहे. तुम्ही जर इथे बसत असाल म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा. हे दोन्ही जॉब बघा खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. पुण्यामध्ये जे आहे त्यांच्यासाठी आहे किंवा पुण्याच्या बाहेर आहे ते सुद्धा तुम्ही इथे ट्राय करू शकणार आहे. परमनंट जॉब आहे. जी आपण आर्मीची जॉब बघितलेली ती सुद्धा खूप मोठी भरती आहे बघा. इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही भरू शकणार आहात आणि इथे जे आहे ते ऑफलाईन तुम्ही भरू शकणार आहे. जी मेडिकल रिलेटेड आहे इथे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकणार आहे. वेगवेगळे पद आहेत. सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. सॅलरी इन्कम बघा 30,000 आहे स्टार्टिंग पासून, 28,000 आहे, 35,000 आहे. जसे जशी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तशी तशी तुमची सॅलरी सुद्धा इथे दिलेली आहे. तुम्ही फक्त 12वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. इथे बघा पंचकर्म टेक्निशियन आहे, फक्त 12th पास किंवा डिप्लोमा इन पंचकर्मा पाहिजे. त्याच्यानंतर इथे औषध निर्माण अधिकारी आहे, डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. लॅब टेक्निशियन असू द्या, 12th सायन्स किंवा BSc DMLT चालणार आहे. क्लर्क आहे, एनी ग्रॅज्युएशन आहे. नोंदणी क्लर्क आहे, एनी ग्रॅज्युएट, MSc नॉलेज असणार आहे. टायपिंग स्किल दिलेलं आहे. हे पूर्ण PDF तुम्ही एकदा चेक करून घ्या. तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही इथे अप्लाय करून घ्या. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.